सर्वांना सलाम. परमेश्वर देई बापाची स्तुती असो. सुंदरशा या वेळेकरिता भक्ती करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला प्राप्त झालेली आहे. मागील आठवडाभर परमेश्वर देई बापाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली काळजी घेतली, आपल्या गरजा पुरविल्या, आपल्या येण्या जाण्यामध्ये त्याने आपलं सहाय्य केलं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की बाहेर परिस्थिती बरोबर नसतानाही किंवा आम्हाला असं म्हणता येईल की बाहेर आजार पसरलेला असतानाही अशा या सर्व भयंकर परिस्थितीमध्ये परमेश्वर देवबापाने आपल्या प्रत्येकाचा एथवर सांभाळ केला, संरक्षण केलेलं. आणि म्हणून परमेश्वर देवबापाची स्तुती असो त्याच्या सर्व दयेसाठी, त्याच्या प्रेमासाठी. भक्ती करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली असताना या संधीचा लाभ आपण निश्चितच घेत आहोत. परमेश्वराची भक्ती करणे हा यामध्ये किती मोठा आनंद आहे, यामध्ये किती मोठा बळ, सामर्थ्य आणि परमेश्वर देवबापाचं सहाय्य आम्हास प्राप्त होतं हे त्यांनाच कळतं जे आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करतात. ज्यांना भक्तीचं महत्व समजलेलं आहे ते लोक भक्तीपासून कधीही स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचा आभार मानूया या सुंदरशा वेळेकरिता, त्याच्या उपस्थितीकरिता. त्याची उपस्थिती देखील आपल्या बरोबर आपल्या कुटुंबामध्ये आहे. आणि म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र बसलेलो असताना जी भक्तीची रूपरेषा आहे त्या रूपरेषेप्रमाणे येथवर आपण भक्ती करीत आलेला आहात. आणि यावेळेस भक्तीमध्ये पुढे जात असताना आपण एक विशेष गीत ऐकणार आहोत. हे गीत झाल्यानंतर आपण आपल्या तरुण मुलांबरोबर काही वेळ स्तुती आराधनेमध्ये घालविणार आहोत. आणि परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना केल्यानंतर आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर केल्यानंतर परमेश्वर देवबापाचं वचन आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून यावेळेस आपण एक विशेष गीत ऐकूया आणि मग त्यानंतर मुलांबरोबर स्तुती आराधना करूया. या जगात आहे स्वर्ग दिशानात आहे, या जगात आहे स्वर्ग दिशानात आहे. मानवा जरा तू डोळे उघडून पाही, मानवा जरा तू डोळे उघडून पाही. या जगात आहे स्वच्छंदे गगनी पक्षी विहरत राहे, नच चिंता त्याला आज उद्याची काही. प्रत्येक क्षणी ते आनंदाने काही. मानवा जरा तू डोळे उघडून पाही. नाना रंगाची किती फुले उद्यानी, हरपते फान हे केवळ त्यांना बघुनी. त्या मधुगंधाने मन उल्हासित होई. मानवा जरा तू डोळे उघडून पाही. उगवती प्रमाणे बघमावळती शोभा, उगवती प्रमाणे बघमावळती शोभा. प्रभु रंगाऱ्याची रंगातील प्रतिभा, जीवनायाला शब्द जगिया नाही. मानवा जरा तू डोळे उघडून पाही. या जगात आहे
स्वर्ग दिशान राहत आहे मानवा जरा तू डोळे उघडून पाही मानवा जरा तू डोळे उघडून पाही मानवा जरा तू डोळे उघडून पाही. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवबाबाच्या स्तुतीसाठी आपण काही गीत गाणार आहोत आणि स्तोत्रसहिता 63 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुझे स्तवन करतील. त्याचप्रमाणे देवाच्या स्तुतीसाठी आपण काही गीत गाणार आहोत आणि आपल्याला येत असलेलं गीत उपासना संगीतामधून 533 नंबरचं गीत, तू बोलाविले सेवा कराया. आपण सर्व सोबत गाऊया. उपासना संगीतामधून 766 नंबरचं गीत राजा असेल राजांचा, हे सर्व आपण सोबत गाऊया.
से राजांचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा स्वर्ग सुख सोडिले जगिनीच पान घेतिले स्वर्ग सुख सोडिले जगिनीच पान घेतिले दाता हा जगताचा हा गुलाब शारोनाचा दाता हा जगताचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा अंधाला डोळस केले मृतांना सजीव केले अंधाला डोळस केले मृतांना सजीव केले वैद्य हा जगताचा हा गुलाब शारोनाचा वैद्य हा जगताचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा भुकेल्या अन्न दिले ताणेल्या तृप्त केले भुकेल्या अन्न दिले ताणेल्या तृप्त केले कैवारी हा दिनांचा हा गुलाब शारोनाचा कैवारी हा दिनांचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा चमकतो अंधारात अति उंच शुभ्र शांत चमकतो अंधारात अति शुभ्र शांत तारा हा पहाटेचा हा गुलाब शारोनाचा तारा हा पहाटेचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा मम हृदयी अंधार दुर्गुणांचा बाजार मम हृदयी अंधार दुर्गुणांचा बाजार प्रकाश हा जगताचा हा गुलाब शारोनाचा प्रकाश हा जगताचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा मी बलहीन देवा दे शक्ती हाची धावा मी बलहीन देवा दे शक्ती हाची धावा सिंह हा यहुद्याचा हा गुलाब शारोनाचा सिंह हा यहुद्याचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा राजा से राजांचा हा गुलाब शारोनाचा याच्यानंतरचं गीत आहे आपल्याला येत असलेलं गीत आहे धन्यवाद येशूला. आपण सर्वजण सोबत गाऊया.
येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, महिमा हो द्या त्याला. स्तुती स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. गौरव गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. देव बाबाची स्तुती असो. शेवटचं गीत गाऊया. आपण आपले डोळे झाकूया आणि प्रार्थनेत जाऊया. प्रार्थनेत जात असताना उदासी प्यार करू हे वालं नवीन गीत आपण गाऊया. आणि आपल्याला सर्वांनी येत असलेलं असं गीत आहे, आपण सर्व सोबत गाऊया. वही तो राह
सच है वही तो जीवन है, वही तो राह है। सच है वही तो जीवन है, और उसने रूह जो भेजी है साथ हर दम है, और उसने रूह जो भेजी है साथ हर दम है, वो सदा साथ चलेगा, उसका वादा है चलेगा, उसके वादे पे एतबार करो, खुदा से प्यार करो, प्यार करो, प्यार करो, खुदा से प्यार करो, प्यार करो, प्यार करो। पहले उसकी बादशाहत, उसकी राह चुनो, पहले उसकी बादशाहत, उसकी राह चुनो, तुमको दुनिया की हर एक चीज भी वो देगा सुनो, तुमको दुनिया की हर एक चीज भी वो देगा सुनो, वो जो कहता है करेगा, उसका वादा है करेगा, वो जो कहता है करेगा, उसका वादा है करेगा, उसके वादे पे एतबार करो, खुदा से प्यार करो, प्यार करो, प्यार 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 करो। धन्यवाद धन्यवाद देवपा, आतापर्यंत सांभाळलं देवपा आणि आम्हाला सुरक्षित ठेवलं देवपा, एवढं महामारीपासून देवपा तू आमचं सांभाळ रक्षण केलं, म्हणून तुझे धन्यवाद देवपा. आम्ही देवपा जे काही केलं देवपा, तू त्याचं तू गौरव करून घे देवपा, आणि तू आमचं सहाय्य रक्षण कर देवपा. आमची काळजी घेत आहे देवपा, आम्हालाही पूर्णपणे विश्वास आहे देवपा. आम्ही घरात राहत असताना देवपा तू आमचं सांभाळ रक्षण कर देवपा, आम्हाला कोणतीच कमी घटी राहू देऊ नको देवपा, आणि आमचे जे काही विशेष आहे देवपा ते तू पूर्ण कर देवपा. आणि आजचे जे काही संदेश होणार देवपा त्याच्यावर तू आपला आशीर्वादाचा हात ठेव, ते संदेश देवपा समजण्यासाठी तू आम्हाला ज्ञानबुद्धी बळ दे देवपा. इसला आशीर्वाद तुझ्याच गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तो एक आमेन. थँक्यू सर्वांटी सुंदरशा गीताबद्दल. परमेश्वर देव बापाची स्तुती असो. स्तुती आराधना ज्यावेळेस आम्ही करतो, आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ ज्यावेळेस आपण परमेश्वर देव बापाला सादर करतो, प्रियांनो ही बाब आमच्यासाठी आशीर्वादाची आहे. कारण ज्या ठिकाणी परमेश्वराची स्तुती आराधना आहे, आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती आहे, त्या ठिकाणी परमेश्वर देव बापाची उपस्थिती आहे.
आणि ज्या ठिकाणी परमेश्वर देवबापाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी त्याचा आशीर्वाद आहे, आरोग्य आहे, सहाय्य आहे, शांती आहे, आनंद आहे प्रियांनो. आणि आज या सर्व गोष्टी परमेश्वराची उपस्थिती आम्हाला आमच्या कुटुंबाबरोबर आमच्या घरामध्ये प्राप्त होत आहे आणि निश्चितच ही बाब आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाची आहे. यावेळेस आपलं लक्ष आपण देवबापाच्या वचनांकडे लावूया आणि या दिवसांमध्ये जो विषय आपण पाहत आहोत पवित्र आत्म्याबद्दल, पवित्र आत्म्याची फळं आपण मागच्या रविवार पासून पाहायला सुरुवात केलेली आहे. कृपादानांचा अभ्यास आपला झालेला आहे आणि फळांकडे आता आपण वळलेलो आहोत. आणि पवित्र आत्म्याची फळं म्हणजे आमच्या जीवनामध्ये त्याची कार्य करण्याचा हा दुसरा भाग आहे. ज्या दोन प्रकारे पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो हा दुसरा भाग आम्ही पाहत आहोत, ज्याद्वारे तो आम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करतो. आणि म्हणून यावेळेस गलतीकारास पत्र अध्याय 5 आपण काढूया. गलतीकारास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 आणि 23 मी तुमच्यासाठी वाचत आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देवबापा, आम्ही तुझा आभार मानतो, स्तुती करतो तुझ्या उपस्थितीकरिता, तुझ्या सहाय्याकरिता. परमेश्वर देवबापा, आज तुझी लेकरं तुझी भक्ती करीत असताना परमेश्वर देवबापा आम्ही प्रार्थना करत आहोत की ही भक्ती आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची होऊ दे. तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देवबापा ज्या कुटुंबाची जी गरज आहे ती गरज तू पुरी आणि परमेश्वर देवबापा तुझं गौरव तू करून घे. आम्ही प्रार्थना करत आहोत या समय तुझ्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष लावत असताना तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. प्रभू देवबापा, तू तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोल, आमची सुधारणूक कर. आणि आज ज्या हेतूद्वारे किंवा ज्या उद्देशाने तू आज ही वचने आमच्यासोबत बोलत आहे पवित्र देवबापा, तो तुझा उद्देश आमच्या जीवनात सफळ कर. ही तुझी वचने आमच्या अंतःकरणात खोलवर रुजावी, अंकुरित व्हावी आणि आमच्या दैनंदिन जीवनामधून ती दिसून यावी. म्हणून आम्ही प्रत्येक जण आमचं समर्पण तुझ्या हातात करत आहोत. प्रभू देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य यावेळेस आम्हामध्ये वाहू दे. प्रभू तुझे आभार मानून तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. परमेश्वर देवबापाच्या या वचनांवर मनन करत असताना पुन्हा तोच विषय आपल्या समोर आहे, आत्मिक फळे. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळे यावर आपण अभ्यास करीत आहोत. आणि मागच्या रविवार पासून आपण या फळांवर विचार करायला, अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आम्ही मागच्या रविवारी एक महत्वाची गोष्ट पाहिली की पवित्र आत्म्याची ही फळे मनुष्याच्या स्वभावावर, त्याच्या वागणुकीवर परिणाम करतात. मनुष्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये मोठा बदल घडून येताना आम्ही पाहू शकतो. आणि हा जो बदल घडून येतो त्याच्या स्वभावामध्ये असेल, त्याच्या वागणुकीमध्ये असेल, हा जो बदल आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो, हा बदल चिन्ह दाखल देखील आम्ही पाहू शकतो. आणि हे कोणत्या गोष्टीचं चिन्ह असेल किंवा हे कोणत्या गोष्टीचं दर्शक आम्हाला म्हणता येईल, हे नवीन जन्माचं दर्शक आम्हाला म्हणता येईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की पवित्र आत्म्याच्या प्रभावाने, पवित्र आत्म्याच्या द्वारे जी फळं आमच्यामध्ये निष्पन्न होतात, आमच्यामधून दिसून येतात प्रियांनो, त्याद्वारे जो बदल आमच्या स्वभावात, आमच्या वागणुकीमध्ये होतो तो नवीन जन्माचं दर्शक म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, मागच्या रविवारी आपण प्रीती, आनंद, शांती या 3 फळांचा विचार केला. आज आपण सहनशीलता, ममता आणि चांगुलपणा या 3 फळांचा विचार करणार आहोत. पहिली 3 फळं जी मागच्या रविवारी आपण पाहिली, ही 3ही फळं आम्हाला आमच्या वैयक्तिक अनुभवामध्ये जाणवणारी
अशा प्रकारची ही फळं आहेत. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की आनंद, शांती या आंतरिक अनुभवाच्या बाबी आहेत. आनंद, शांती असेल, प्रीती असेल, ह्या आमच्या वैयक्तिक आंतरिक जीवनामध्ये अनुभव घेण्याच्या या बाबी आहेत प्रियांनो. परंतु आज जी फळं आम्ही पाहत आहोत ही फळं या फळांपेक्षा थोडीशी वेगळी पाहायला भेटतील. कारण आम्हाला जो बदल किंवा जो फरक आम्हाला पाहायला भेटतो तो असा, आज जी फळं आपण पाहत आहोत ती आमच्या व्यवहारामधून दिसून येतात. ज्या प्रकारे पहिली 3 फळं आंतरिक अनुभवाकरिता ज्यांचा अनुभव आम्ही घेतो, परंतु ही पुढची जी 3 फळं आहे, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ही आमच्या व्यवहारामधून किंवा ज्याला आम्हाला असं म्हणता येईल की आमचे इतरांबरोबरचे जे संबंध असतात, इतरांबरोबरची जी आमची वागणूक असते, इतरांबरोबरचे जे आमचे व्यवहार असतात, त्या व्यवहारामधून आम्हाला ही फळं दिसून येतात प्रियांनो. आणि म्हणून ही फळं आमच्यासाठी फार महत्वाची आहेत. ही फार महत्वाची आहे. कारण असं म्हटलं जातं की 4 शुभवर्तमान ही पवित्र शास्त्रामध्ये आहे, परंतु देवाचे शिष्य, देवाचे लोक, तुम्ही आणि मी त्याचं 5वं शुभवर्तमान बनू शकतो. आमच्या जीवनामधून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवू शकतो. आणि म्हणून ही फळं आमच्या व्यवहारामधून, आमच्या इतरांबरोबरच्या संबंधांमधून, वागणुकीमधून दिसून येणे ही निश्चितच परमेश्वर देवबापाच्या गौरवाची बाब आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या मधील पहिलं फळ ज्यावेळेस आम्ही पाहतो सहनशीलता, ज्यावेळेस याकडे आम्ही पाहतो सहनशीलता, पेशन्स, आम्हाला असं पाहायला भेटतं प्रियांनो की सहनशीलता म्हणजे काय हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे. सहनशीलता म्हणजे काय हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे. सहन करण्याची प्रवृत्ती जी मानवी स्वभावाचा एक भाग आहे. सहन करण्याची प्रवृत्ती जी मानवी स्वभावाचा एक भाग आहे. परंतु आम्ही काय पाहतो या दिवसांमध्ये की ही सहन करण्याची प्रवृत्ती आज नाहीशी होताना आम्हाला पाहायला भेटते. कारण आज जो जगाचा नियम आम्ही पाहतो, जशास तसे या प्रवृत्तीने आज जग चालत आहे. या वृत्तीने आज किंवा अशा प्रकारचा सिद्धांत आम्हाला जगामध्ये पाहायला भेटतो की जशास तसे. आम्हाला काय पाहायला भेटतं आणखीन यामध्ये की मी का सहन करू, मी का ऐकून घेऊ, अशा प्रकारची भाषा आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो. मी का सहन करू. या ठिकाणी पुष्कळदा ज्यावेळेस आम्हाला सहनशीलतेची काही उदाहरणं पाहायलाही भेटतात, त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की पुष्कळदा मनुष्य जो आहे या सहनशीलतेचा किंवा ही जी प्रवृत्ती, सहन करण्याची प्रवृत्ती मनुष्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते, तिचा वापर देखील तो स्वार्थासाठी करतो. स्वार्थासाठी आज जगामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की सहनशीलता ही मनुष्याच्या जीवनामधून हळूहळू नाहीशी होत चाललेली आहे. स्वार्थासाठी तिचा उपयोग होताना आम्हाला या जगामध्ये पाहायला भेटतो. परंतु जेव्हा आपण आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणून या सहनशीलतेकडे पाहतो, त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं प्रियांनो की यामध्ये स्वार्थ नाही, यामध्ये स्वार्थ नसतो. एक चांगली बाब आजही आपल्याला ख्रिस्ती समाजाबद्दल ही पाहायला भेटते की आजही ख्रिस्ती समाजाची जी ओळख आहे ती शांतता प्रिय आणि सहनशील म्हणून अशा प्रकारची आजही ओळख आपल्या ख्रिस्ती समाजाची आहे. आजही आम्ही पाहतो की हे लोक फार सहनशील आहेत, हे लोक फार शांतता प्रिय आहे, अशा प्रकारची साक्ष जगातून आपल्याकरिता येते आणि ही चांगली बाब आहे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही सहनशीलतेचा विचार करत आहोत, हे फळ ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जी सहनशीलता आमच्यामध्ये उत्पन्न होत असते, सहनशीलतेचं जे फळ आमच्या जीवनामधून दिसून येतं,
ते आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे कार्य करतं किंवा दोन भागांमध्ये ते कार्य करतं. आणि हे दोन भाग कोणते आहे? त्यापैकी पहिला भाग जो आहे तो म्हणजे परीक्षेमध्ये सहनशीलता. परीक्षेमध्ये सहनशीलता. परीक्षेमध्ये सहनशीलता म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालत आहोत, ज्यावेळेस आम्ही देवाला आवडणारं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत, देवाचे लोक म्हणून या जगामध्ये आम्ही असताना प्रियांनो, ज्या काही परीक्षांमधून आम्हाला जावं लागतं, मग संकट असू शकतात, दुःखाचे प्रसंग असू शकतात, अपघातांचे असू शकतात, आजारांचे असू शकतात. ज्या कुठल्या मार्गाद्वारे, ज्या कुठल्या प्रकारे आमची परीक्षा घेतल्या जाते, आमच्या विश्वासाची परीक्षा घेतल्या जाते, प्रियांनो, त्या परीक्षेमध्ये आम्ही सहनशीलतेने त्या ठिकाणी वागू लागतो. आमच्यामधून सहनशीलता त्या ठिकाणी दिसून येते. परमेश्वराचं वचन देखील सांगतं की तुमची सहनशीलता सर्वांना दिसून येऊ, प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला सांगतं की जी सहनशीलता पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये निष्पन्न होते, उत्पन्न होते, ती सहनशीलता ज्यावेळेस आम्ही परीक्षेमधून जात आहोत, प्रियांनो, त्या परीक्षेमधून जात असताना अस्थिर न होता, चिंताक्रांत न होता, घाबरून न जाता आम्ही सहनशील त्या ठिकाणी ठाम अशा प्रकारचे विश्वासामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतःला उभं पाहतो. प्रियांनो, परीक्षेमध्ये सहनशीलता आम्हाला पाहायला भेटते. दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरा जो सहनशीलतेचा भाग आहे ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की व्यवहारात किंवा बंधू संदर्भात सहनशील असणे. व्यवहारात म्हणजेच आमचे इतरांबरोबरचे जे संबंध आहे त्यामध्ये सहनशील असणे, आणि प्रामुख्याने बंधू संदर्भात. मग बंधू म्हटल्यानंतर फक्त आम्ही या ठिकाणी आमच्या रक्ताच्या नात्यांचाच विचार करणार नाही, तर बंधू संदर्भात म्हटल्यानंतर जे सर्व आम्ही एका कुटुंबाचे लोक आहोत, जे आपण सर्व एकच देवाच्या कुटुंबाचे लोक जे आम्ही आहोत, जे आमचे बंधू आहेत, भगिनी आहेत, जो आमचा मोठा कुटुंब आम्हाला पाहायला भेटतं, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटल की त्या ठिकाणी त्या संदर्भात, त्या आमच्या बंधूच्या संदर्भात सहनशील असणे. आणि आम्हाला माहिती आहे की पुष्कळदा आम्हाला त्याही ठिकाणी सहनशीलतेची गरज पडते. पुष्कळदा आम्ही व्यवहार करत असताना इतरांबरोबरच्या वागणुकीमध्ये कधी कधी लोक आमचा अपमान करतील, कधी कधी लोक आम्हाला तुच्छ लेखतील, परंतु अशाही स्थितीमध्ये त्या आपल्या भावासोबत, त्या आपल्या बहिणीसोबत सहनशील असणे. प्रियांनो, सहज नाही होते. सहनशीलता अशा जगामध्ये आम्ही राहत आहोत की ज्या ठिकाणी पटकनी उत्तर दिल्या जातं, चटकनी, बिलकुल तिथल्या तिथंच. परंतु प्रियांनो, सहनशीलता देवाचा आत्मा आमच्या ठाई निर्माण करतो. देवाचा आत्मा आमच्या ठाई निर्माण करतो. पाऊल एका ठिकाणी असं म्हणतो, जर आम्ही पहिले तिमथ्य जर आम्ही वाचलं, काढूया आपण तिमथ्याला पहिले पत्र, त्या ठिकाणी पाऊल काय म्हणतो आपण पाहूया. 1:16 मध्ये तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 1 आणि वचन 16 मी तुमच्यासाठी वाचतो. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. या ठिकाणी आम्ही पाहतो की पाऊल असं म्हणतो की इतरांना उदाहरण होण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली की प्रभू येशू ख्रिस्ताची जी सहनशीलता आहे ती त्याने मला दाखवली, त्याने माझ्यावरती दया केली, त्याने तो माझ्याबद्दल, माझ्या संदर्भात त्याने सहनशीलता दाखवली. ज्यांनो तुम्हाला आणि मला माहिती आहे की त्या दिमिश्काच्या मार्गावर ज्यावेळेस प्रभू पावला बरोबर बोलतो त्यावेळेला प्रभू म्हणतो की तू माझा छळ का करतोस, तू माझा छळ का करतोस. पाऊल या ठिकाणी म्हणतो की त्याने माझ्या संदर्भात
ती सहनशीलता दाखवलेली आहे. प्रभू ख्रिस्ताची सहनशीलता आमच्या समोर आहे. आणि म्हणून आम्हाला इफिस्करासच्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे, अध्याय 4 आणि वचन 2 जर आम्ही पाहिले तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आणखीन भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रीतीने एकमेकांचं सहन करा. एकमेकांचं सहन करा. आम्ही एकत्र राहत असताना परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही पूर्ण प्रीतीने एकमेकांचं सहन करावं, एकमेकांना ती सहनशीलता आम्ही दाखवावी, ती सहनशीलता आम्ही दाखवावी. प्रियांनो, सहनशीलता हे फळ पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या ठाई निष्पन्न होतं, जे आम्हाला आमच्या परीक्षेमध्ये कार्य करताना दिसून येईल, जे आम्हाला आमचे इतरांबरोबरचे जे व्यवहार आहेत त्यामध्ये दिसून येईल. आम्हाला परीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आज माझ्या ठाई हे फळ दिसून येतं का? मी माझ्या वागणुकीमध्ये, माझ्या व्यवहारामध्ये किती सहनशील आहे? मी किती सहनशील आहे? प्रियांनो, सहनशीलतेचं मोठं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्या समोर आहे. प्रियांनो, त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किती सहन केलेलं आहे. काय गुन्हा, काय अपराध, परंतु त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलेला आहे. आणि तो जेव्हा तुमचा आणि माझा कित्ता आहे प्रियांनो, आम्हीही आमच्या जीवनामध्ये हे फळ दिसून यावं, सहनशीलतेचं फळ दिसून यावं म्हणून तत्पर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं फळ आम्हाला पाहायला भेटतं ममता. ममता, काइंडनेस. आता आम्हाला माहिती आहे की हा देखील मानवी स्वभावाचा एक भाग आहे, ममता, काइंडनेस. परंतु आम्हाला हे देखील पाहायला भेटतं की पापामुळं मनुष्याचं अंतःकरण जे आहे ते कठीण होत असतं. पाप मनुष्याचं अंतःकरण कठीण करून टाकतं आणि अंतःकरणाच्या कठीणपणामुळे हा मानवी स्वभावाचा जो भाग आहे ममता, याचं क्वचितच दर्शन आम्हाला पाहायला भेटतं. क्वचितच आम्हाला ममता एखाद्याच्या जीवनामधून पाहायला भेटते. प्रियांनो, कारण आज आम्ही काय पाहतो की पापामुळं मनुष्याचं अंतःकरण कठोर झालेलं आहे, ते कठीण झालेलं आहे. आणि या कठीण अंतःकरणामुळं मानवी स्वभावामध्ये जी ममता आहे प्रियांनो, ती आज दबून गेलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो प्रियांनो, प्रभू येशूवरील विश्वासाने आमच्या पापांची क्षमा होते. आणि आम्हाला असं म्हटलेलं आहे की तो आमच्या मधलं कठीण हृदय काढून घेतो. आणि आमच्या मधलं कठीण हृदय काढून घेतल्यानंतर तो त्या ठिकाणी मांसमय हृदय उत्पन्न करतो. मांसमय हृदय तो आमच्या ठाई उत्पन्न करतो. प्रियांनो, मांसमय हृदय आमच्या ठाई उत्पन्न करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही ममता या फळाचा विचार करतो त्यावेळेस या एका गोष्टीमध्ये, ममता या एका शब्दामध्ये आम्हाला 2 शब्द समाविष्ट असलेले पाहायला भेटतात. आणि ते 2 शब्द कोणते आहेत? दया आणि क्षमा. दया आणि क्षमा. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर ममता केल्या जाते, त्याला ती ममता दाखवल्या जाते, त्यावेळेला आम्हाला काय पाहायला भेटतं की त्यामध्ये त्या ठिकाणी दया आणि क्षमा या 2 गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या इतरांबरोबरच्या वागणुकीमध्ये प्रियांनो, इतरांवर दया करणे, इतरांना क्षमा करणे, याद्वारे हे ममता रूपी फळ आमच्या वागणुकीमधून दिसून येणे प्रियांनो, ही बाब निश्चितच आमच्यासाठी आशीर्वादाची. जर आम्ही मत्तयाचं शुभवर्तमान जर पाहिलं त्या ठिकाणी अध्याय 18, मत्तय शुभवर्तमान अध्याय 18 जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी आम्ही काय पाहतो? वचन 21 आणि 22 मी तुमच्यासाठी वाचत आहे. मत्तय 18 आणि वचन 21 आणि 22. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय?
येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. या ठिकाणी पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की माझ्या भावाने माझ्या विरुद्ध अपराध केलेला असताना मी त्याला किती वेळेस क्षमा करावी? पेत्र म्हणतो मी 7 वेळेस त्याला क्षमा करावी काय? प्रभू त्याला म्हणतो की मी तुला 7 वेळा असं म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळेस. दया करणे आणि त्यामधून क्षमा करणे, या 2 गोष्टी तुम्हाला आणि मला लक्षात येईल की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये किती महत्वाच्या आहेत. कारण आम्ही मनुष्य आहोत प्रियांनो, आम्ही इतरांबरोबर राहत आहोत. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना देखील आम्ही पाहतो की पुष्कळदा रक्ताचे नाते एकमेकांबरोबर चुकीची वागणूक करतात. पुष्कळदा आम्ही पाहतो की लोक आमच्या विरुद्ध वागतात. पुष्कळदा आम्ही पाहतो की आमचं मन दुखावलं जातं. मग अशा प्रत्येक समयी सहनशीलता तर आहेच, परंतु प्रियांनो आमचे संबंध पुढे जाण्याकरिता इतरांवर दया करणे आणि त्याच वेळेस त्यांना क्षमा करणे हे फार महत्वाचं आहे. ज्या प्रकारे आम्ही पाहतो की आईच्या ठाई आम्हाला ममता पाहायला भेटते आणि आईच्या प्रेमामध्ये तुम्ही पहा की तिच्या लेकराने चूक जरी केली तरी ती काय करते? ती झाकून टाकते. ती झाकून टाकते आणि तो कसाही असला, ती कशीही असली तरी मोठ्या प्रेमाने त्याला आपल्या जवळ करते. पुष्कळदा आम्हाला हे पाहायला भेटतं की आई आपल्या लेकरांची जी चुका आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, पुष्कळदा त्या झाकून टाकत असते. त्यांच्यावर दया करणे, त्यांना क्षमा करणे आणि पुन्हा त्यांना जवळ करणे, ममता या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या ठाई येतो, देवाचा आत्मा आमच्या ठाई तेच काम करतो प्रियांनो. तो आमचं सहाय्य करतो, आमचं कठोर हृदय काढतो आणि मग त्यानंतर आम्ही इतरांवर दया करू लागतो. आम्ही इतरांवर दयाच करत नाही तर आम्ही त्यांना क्षमा देखील करू लागतो. आणि या प्रकारे आमच्या वागणुकीमध्ये, आमच्या व्यवहारामध्ये आम्हाला हे फळ पाहायला भेटतं प्रियांनो. त्यानंतर तिसरं फळ जे आमच्या समोर आहे ते म्हणजे चांगुलपणा. तिसरं फळ चांगुलपणा, गुडनेस. पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतं की आम्ही अनुभव घ्यावा की परमेश्वर किती चांगला आहे. आम्ही परमेश्वराच्या चांगुलपणाची चव घ्यावी. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला उत्तेजन देतं की अनुभव घेऊन पहा की परमेश्वर किती चांगला आहे, त्याच्या चांगुलपणाचे चव घेणे. कारण परमेश्वर देव बापाच्या स्वभावामध्येच आम्हाला चांगुलपणा पाहायला भेटतो. त्याच्या स्वभावामध्येच आम्हाला चांगुलपणा पाहायला भेटतो. आणि हा परमेश्वराचा चांगुलपणा निस्वार्थी अशा प्रकारचा आहे. मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत असतो, कारण जगामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी म्हणून पाहायला भेटतात त्या स्वार्थाने भरलेल्या आहेत, परंतु परमेश्वराच्या ठाई जो चांगुलपणा आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. आणि म्हणून जेव्हा पवित्र आत्मा आमच्या ठाई येतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला होतो, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने भरतो प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या स्वभावामध्ये, पवित्र आत्म्याच्या ठाई असलेलं ते चांगुलपण ते आमच्या स्वभावामध्ये देखील आम्हाला पाहायला भेटतं. आमच्याही स्वभावामध्ये हे चांगुलपण आढळून येतं प्रियांनो. चांगुलपण जर आम्ही याकोब 4:17 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. याकोब 4:17 मध्ये, चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे करत नाही ते त्याचे पाप आहे. प्रियांनो, चांगले करणे कळत असून आम्हाला कळतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आम्हाला कळतं की इतरांसाठी आम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टी करता येतील. परमेश्वराचं वचन सांगतं की चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे करत नाही
ते त्याचं पाप आहे. मग आता आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की दैनंदिन जीवनामध्ये आम्ही घरात असताना, आम्ही घराच्या बाहेर असताना असे किती प्रसंग आमच्या आजूबाजूला असतात. अशा किती वेळेस अशा प्रसंगांमधून आम्ही जातो की ज्या ठिकाणी आम्ही आमचं मन कठीण करून घेतो, ज्या ठिकाणी आम्ही आमची दृष्टी फिरवून घेतो, ज्या ठिकाणी आम्हाला काहीतरी चांगलं करता येतं परंतु आम्ही दुर्लक्षित करून टाकतो. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही प्रियांनो, त्याचं ते पाप आहे. परंतु ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या ठाई येतो आणि ज्यावेळेस चांगुलपणाचं हे फळ आमच्यामधून दिसून येतं, त्यावेळेस प्रियांनो आम्ही इतरांच्या चांगुलपणाचा किंवा इतरांच्या हिताचा आम्ही विचार करतो. ज्या प्रकारे पहिले करिंथ 10:24 मध्ये परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 10 आणि वचन 24 मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. प्रियांनो, चांगुलपणा आम्हाला पाहायला भेटतं की जो आमच्या वागणुकीमधून, आमच्या व्यवहारामधून दिसून येतो, ज्याद्वारे आम्ही फक्त आमच्याच हिताचा विचार करत नाही, ज्या ठिकाणी फक्त आम्ही आमच्या पुरतीच विचार करत नाही, ज्या ठिकाणी आम्ही फक्त आमच्याच चांगल्या गोष्टींचा विचार करत नाही, तर आम्ही काय करतो, आम्ही इतरांचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इतरांच्याही हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियांनो, चांगुलपण माझ्या जीवनातून इतरांकरिता काहीतरी चांगलं करणे, इतरांकरिता काहीतरी चांगलं करण्याचा विचार देवापासून आम्हाला प्राप्त होतो. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वर देवबाप हा मनुष्याच्या हिताचा नेहमी विचार करणारा प्रभू परमेश्वर देवबाप आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आता आम्ही त्याचे लोक आहोत, आता ज्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये रूपांतरित केल्या जात आहे, आता जेव्हा त्याचा स्वभाव या फळांच्या द्वारे आमच्यामध्ये उत्पन्न केला जात आहे, त्यावेळेस आम्ही देखील इतरांच्या हिताचा विचार करू लागतो. चांगुलपण आमच्या जीवनामधून, आमच्या कामांमधून, आमच्या व्यवहारांमधून, आमच्या वागणुकीमधून हा चांगुलपणा इतरांना दिसून येतो. प्रियांनो, माझा शेजारी कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या चांगल्या शमरोण्याचा दाखला आम्हाला सांगितलेला आहे, प्रियांनो, त्या चांगल्या शमरोण्याचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला भेटतं. एक व्यक्ती वाटेवर पडलेला आहे, लुटारूंनी त्याचे हाल केलेले आहे, अर्धमेला म्हणून त्या ठिकाणी त्याला सोडून दिलेलं आहे, जखमा त्याच्या शरीरावर आहे. त्या ठिकाणाहून आम्हाला माहिती आहे की याजक जातो, लेवी जातो, ते बाजूने चालले जातात. मग एक शमरोणी त्या ठिकाणी येतो आणि असं म्हटलेलं आहे की त्या व्यक्तीला पाहून त्याला कळवळा आला आणि कळवळा आल्यानंतर आम्हाला काय पाहायला भेटतं, त्याने काय केलं, त्याने त्याच्या जखमा पुसल्या, द्राक्षरस लावला. वास्तविक पाहता या शमरोण्याने त्याच्यासाठी काही करावं याचं काही अगत्य नव्हतं. ज्या प्रकारे याजक त्या ठिकाणाहून निघून गेला, ज्या प्रकारे लेवी त्या ठिकाणाहून निघून गेला, ज्या प्रकारे त्यांनी आपलं मन कठीण केलं, ज्या प्रकारे त्यांनी आपले डोळे त्याच्यापासून फिरवून घेतले, शमरोणी देखील तसं करू शकला असता, परंतु शमरोण्याने तसं केलं नाही. त्याला त्याचा कळवळा आला आणि शमरोण्याने जे चांगुलपण त्याला दाखवलं, प्रियांनो, जे चांगुलपण त्याला दाखवलं, त्याची शुश्रूषा जी त्याने केली, त्याच्या जखमा पुसल्या, त्याला द्राक्षरस लावला, त्याला उतार शाळेत तो घेऊन गेला, त्याची व्यवस्था त्याने केली. प्रियांनो, इतरांचा विचार करणे, इतरांकरिता काय चांगलं आम्हाला करता येईल याचा विचार करणे, इतरांना आपल्या जीवनामधून चांगुलपण दाखवणे. प्रियांनो, निश्चितच ज्यावेळेस आपण या फळांचा विचार करीत आहोत, तुमच्या लक्षात येईल की ही फळं जी आहेत ही आम्हाला देवाच्या स्वभावासारखं किंवा देवाच्या ठाई जो स्वभाव आहे त्या स्वभावाचं वाटेकरी ही फळं आम्हाला बनवतात. प्रियांनो, पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या ठाई येतो, आम्हाला असं म्हणता येईल की देवाचा स्वभाव तो आमच्या ठाई घेऊन येतो, जो या फळांच्या माध्यमातून इतरांना पाहायला भेटतो. आणि म्हणून
प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ही 6 फळं प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आहेत का, दिसून येतात का, किंवा कोणत्या फळासाठी आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे, कोणत्या ठिकाणी आम्ही कमी पडत आहोत, याचा विचार, याचं परीक्षण आम्हाला करायचं आहे. जर आम्हाला खरंच 5वं शुभवर्तमान बनायचं आहे तर ही 9 फळं आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. परमेश्वर देवा तुम्हाला या वचनांच्या द्वारे आशीर्वाद देऊया. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि प्रार्थना यावेळेस आपण करूया. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, या गोष्टी ज्या परमेश्वर देईबापाच्या स्वभावामध्ये आहेत, मनुष्याच्या ठायी होत्या परंतु पापामुळं डागाळलेल्या आहेत. स्वार्थ आज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एक वार पुन्हा पवित्र आत्मा आम्हाला नव्याने या गोष्टी तो आमच्या ठायी उत्पन्न करीत आहे. आम्हाला त्याला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. आमच्या जीवनामध्ये आज या फळांना आम्ही काय महत्व देत आहोत, आज या फळांना आम्ही आमच्या जीवनामध्ये काय महत्व देत आहोत प्रियांनो, याचा विचार आम्ही करायचा आहे. जर देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनायचं आहे, जर स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःची तयारी करायची आहे तर फळांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून आज प्रभू समोर आपण असताना स्वतःला त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. होय प्रभू, पवित्र आत्म्या आम्ही तुला विनंती करतो, ये आमच्या ठाई तुझं जे कार्य तू सुरू केलेलं आहे ते पूर्णत्वास नाही. ही फळं आमच्या जीवनामधून दिसून यावी आणि खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य, त्याचे साक्षी आम्ही बनावेत. पवित्र देव बापा त्याची साक्ष देत असताना आमच्या मधून त्या गोष्टी दिसून याव्यात, याकरिता आज पुन्हा एक वार आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहोत. ये आणि तुझं काम तू कर, ये तुझं काम तू कर. पवित्र देव बापा आम्ही तुझ्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत असताना जर या फळांकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, या फळांच्या अभावामुळं पवित्र देव बापा जर आमचे नातेसंबंध बिघडलेले आहेत, पवित्र देव बापा आम्ही प्रार्थना करतो की ही फळ तू आमच्या ठाई उत्पन्न कर आणि एक वार पुन्हा पवित्र देव बापा आम्हाला आमच्या लोकांच्या जवळ तू कर. प्रभू सहाय्य कर आणि तुझी कृपा तू पुरव, सहाय्य कर आणि तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण त्याकरिता तुझ्या अधीन होतो. प्रार्थना करत आहोत आज एक वार पुन्हा पवित्र देव बापा आमच्या सर्व प्रियजनांना, सर्व मंडळीला, मंडळीतील सर्व लहान थोरांना आम्ही तुझ्या हातात देत आहोत. आमच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत आणि आम्ही तुझे आभार मानतो की पवित्र देव बापा तू आम्हातील सर्व वयोवृद्धांना विशेष रीतीने सांभाळत आहेस, त्यांचं संरक्षण करत आहेस. पवित्र देव बापा त्यांच्या गरजा तुला माहित आहे, तू पुरव. उत्तम आरोग्य तू पुरव आणि त्यांची सर्व काळजी घे. पवित्र देव बापा आम्ही प्रार्थना करत आहोत. पवित्र देव बापा आमच्यापैकी जर आज कोणी आजारी आहे, जर कोणी दुःखी आहे, कष्टी आहे, निराश आहे, तर परमेश्वर देव बापा अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू या समय कार्य कर, स्पर्श कर, आजार बरे कर. पवित्र देव बापा नवीन आनंद, शांती, उत्तेजन तू दे, स्थिरता तू दे, आशीर्वादित तू कर. पवित्र देव बापा जे आज आमचे प्रियजन आनंदात आहे, आज ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे, त्यांची उपकार स्तुती देखील तू आज मान्य कर आणि त्यांच्यावर तुझे आशीर्वाद तू ओत, त्यांच्यावर तुझे आशीर्वाद तू ओत. पवित्र देव बापा आणि पवित्र देव बापा सर्व मंडळीच्या द्वारे तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वांना तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देत आहोत. होय पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकाबरोबर तू राहा. या पुढील आठवड्यामध्ये आम्ही वाटचाल करीत असताना पवित्र देव बापा आमच्या जीवनाचं आम्ही प्रामाणिक परीक्षण करीत राहावं म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. पवित्र देव बापा पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण
प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया आणि मग त्यानंतर सुवंत देव परात्पर हे गीत आपण गाऊया, त्यानंतर आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. यावेळेस आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप, पुत्र, आत्मा जा त्रेक्याला ध्यानात्मा. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. मातीचे पात्र, कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे करी. तुझ्या इच्छेने आकार देई, मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.